50 वर्षानंतर आज म्हणजे 1975ची याच नेताजी हायस्कूल विद्यालयात आम्ही 11वीला शेवटची बॅच मला वाटतं 11वीची ती, आणि त्या बॅचचे सगळे 20-25 विद्यार्थी आम्ही एकत्रित आलेलो आहे. 50 वर्षानंतर एकत्र येत असताना अतिशय मनाला आनंद होतोय. एक मनात वेगळं त्या काळच्या जुन्या आठवणी आठवल्या आणि त्या नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल किती बदलले. आम्ही सगळे बदलले थोडे, म्हणजे सगळ्या तुला 65, 66, 67 वर्षाचे सगळे आमचे जुने मित्र, त्या काळातले 15-16 वर्षाचे, मला वाटतं किती 18 वर्षाचे, 19 वर्षाचे सगळे आज 66-67 वर्षाचे झालेलं आहे. सगळे आमचे जुने मित्र आहेत, ते प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करतील जाता जाता एक दोघं तिघं. खरं तर आता या प्रसंगी काय बोलावं हे आपल्याला फारसं सुचत नाही, कारण इतक्या भावना मनात दाटून आलेल्या असतात. 8वीचा एकच वर्ष मी जरी इथं होतो तरी त्या 1 वर्षाच्या आठवणी सुद्धा इतक्या अमाप आहेत की त्या सगळ्या एकत्रित केल्या तर संपूर्ण एक 100-1 आठवणी तरी अजून काढता येतील. याच हायस्कूलमध्ये आम्ही शिकत होतो. त्यावेळेचे जे हायस्कूलचे वर्ग होते ते लिमिटेड होते, आता जरा वाढलेले आहे. त्यावेळेला इथंच राहणं, इथंच खेळणं, आणि आम्ही जे खेळ खेळत होतो तेव्हा छोट्या बॉलने आम्ही फुटबॉल खेळत होतो. दुसऱ्या कोणाच्याकडे काय नव्हतं. लगोरी खेळत होतो, दगडांचे लगोरी खेळत होतो. आत्ताचे खेळ वगैरे अमाप झाले, पण त्यावेळेच्या आठवणी अजून खूप गोड आहेत. 50 वर्षानंतर आम्ही सर्वजण पुन्हा एकदा भेटत आहोत आणि या शाळेच्या ज्या आणि सांगितलं असं असंख्य आठवणी आमच्याकडे आहेत. आणि आत्ता इथं आल्यानंतर असं मलाही असं वाटायला लागलं की चला आता सगळ्यांनी मिळून आबाधोबी खेळूया, लगोरी खेळूया, फुटबॉल खेळूया. आणि मध्येच मग ते थोडंसं पिटीचं जो आठवतं, देसाई सर आम्हाला शिकवायचे सकाळी सकाळी शनिवारची पिटी, पण त्या पिटीचा खूपच फायदा झाला आम्हाला या आमच्या जीवनात. खूप बरं वाटलं. आणखी या शाळेच्या खूप आठवणी आलेल्या आहेत, आता मी आणखी वर्णनही करू शकत नाही. खूप खूप सर्वांना धन्यवाद. आपल्या या शाळेचे मुख्याध्यापक आत्ताचे सध्याचे देसाई सर या. देसाई सर तुम्हाला बघितलं तरी त्या काळातल्या घड्याळे सरांची आठवण पहिल्यांदा आम्हाला सगळ्याला दाटून मनात आलेली आहे. म्हणजे आज तुम्ही मुख्याध्यापक आहात, तुमचंही आमचं स्वागत करायला तुम्ही आलाय, पण तुमचंही मनापासून आमच्यातर्फे सगळे. मी विजय शिंदे. ह्या शाळेवर जुन्या आठवणी इतक्या दाटल्या आहेत. जुने सवंगडी आत्ता बरोबर आहेत, काही नाही आहेत त्यांच्या आठवणी. ह्या शाळेचं मैदान, एक वर्ग, त्या शाळेतल्या काही ज्या इव्हेंट्स करायचो आम्ही सार्वजनिक. आमच्या शाळेमध्ये गणपती बसायचा, मग त्याच्यासाठी चालणारी आमची धावपळ, आरास वगैरे, किंवा करमणूक केंद्रामध्ये आमचा एक कार्यक्रम व्हायचा, त्यावेळेला असणारे माझे सवंगडी आम्ही सादर केलेली ते रंगारंग, म्हणजे ते विविध गुणदर्शनाचे हे. या शाळेमध्ये खेळत असताना कबड्डी, व्हॉलीबॉल, खो खो, आबाधोबी, लगोरी हे खेळ, ह्या सुंदर सुंदर आठवणी ज्या आहेत, ज्या आता आम्हाला अनुभवाची इच्छा असून सुद्धा अनुभवायला मिळणार नाही. आणि हे एक असं होतं की ज्याला आमचे घड्याळसर होते, एक तेज होतं ह्या शाळेमध्ये, एक म्हणजे चैतन्य होतं. प्रत्येक वर्गामध्ये, प्रत्येकानं तिथं वाव द्यायचे होते प्रत्येक गोष्टीला. आणि आमच्या वर्गामध्ये तर सगळे असे होते, एकापेक्षा एकच. ही आमची शेवटची बॅच 75ची. आणि त्यावेळेला काय म्हणजे वेगळं जीवन होतं आमचं. त्यावेळची कोण आणि ह्यावेळची कोण बघितले तर भरपूर फरक आहे. हे सगळं इकडं काहीच रिकाम होतं. मला आठवतं तिथं एक वडाचं झाड होतं, त्याच्यावर मी पडलो होतो 7वीत असताना, त्यामुळे ते चांगलं लक्षात आहे. तर अशा भरपूर काही आठवणी आहेत कोयनेच्या. म्हणजे कणाकणात कोयना आमच्या मनामनात भरलेली आहे. कणाकणातली कोयना मनामनात भरलेली आहे. जसा ईश्वर जसा कणाकणात भरलेला आहे, तसा ह्या शाळेच्या आठवणी आणि ह्या कोयनेच्या आठवणी आमच्या मुळात भरलेले आहेत. ही आवडते मज मनापासूनी शाळा, लावितेल नाही जसा माऊली बाळा. हा सर्या फुलांचा बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी. हासुनी हसुनी खेळूनी सांगुनी गोष्टी, आम्हास आमचे गुरुजी शिक्षण देती. इथे प्रेम कराया किती भोवती भाऊ, हातात घालुनी हात तयांच्या राहू. येथेच बंधू प्रेमाचे घ्या धडे, मग देश कार्य करण्याला वाखडे. झालं ना?
आदरणीय गणेश सरांची आठवण येते आणि म्हणून श्रद्धांजली अर्पण करून मग आपण हा कार्यक्रम चालू करायचा आहे. म्हणून उभा राहिले. माजी विद्यार्थी मेळावा 11वी बॅच 1974-75 या बॅच मध्ये सर्व माजी विद्यार्थी या ठिकाणी शाळेत जवळजवळ 50 वर्षानंतर एकत्र आलेले आहेत. त्या सर्व माजी विद्यार्थ्यांचं या महाविद्यालयाच्या वतीनं प्रथमतः सहर्ष स्वागत करतो. सन 24-25 वर्षामध्ये 1974 ते 1974-75 सालामध्ये 11वी जुनी बोर्डाची बॅच सर्व विद्यार्थी आमचे नेते आणि आमचे या विभागाचे लाडके नेतृत्वाने राजा शेला आपण देसाई साहेब आपण सर्व उपस्थित माजी विद्यार्थी खरंच माझ्यापेक्षा सर्वजण आपण बसवला मी तुमच्याकडे खूप छोटा आहे. या शाळेमध्ये माझं या भागातलं गाव आहे मनेरी. या शाळेमध्ये मला शिकायची संधी मिळण्यापेक्षा माझं शिक्षण बऱ्यापैकी पाटणमध्ये हॉस्टेलला शिक्षण माझं झालंय. आमचे वडील मिलिटरीमध्ये असल्यामुळे मिलिटरी हॉस्टेलमध्ये राहण्याची संधी मिळाली. तिथून पाटणमध्येच माझं पूर्ण शिक्षण झालं. अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला सगळ्यांना शिकण्याची संधी मिळालेली आहे आणि असे चांगले विद्यार्थी त्यांच्या काळामध्ये सुद्धा घडले. कारण या शाळेची परंपरा आहे. मोठमोठे अधिकारी या शाळेतून या प्रकल्पाच्या शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी घडलेले आहेत. अशा अनेक विद्यार्थी चांगल्या ठिकाणी काम करतात. भविष्यामध्ये ही पिढी अशाच पद्धतीने पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांचं सहकार्य निश्चितपणे मिळेल. आपण सर्वजण 50 वर्षानंतर एकत्र आलाय. शाळेच्या वतीनं विद्यालयाच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि माझे सर्व जुने मित्र मैत्रिणी म्हणजे मी शिक असेल त्यावेळेला तुमच्या बॅचेस होते. फार काय अंतर होते 4-5 वर्षाचं अंतर असेल आपल्यामध्ये. पण तुमच्यामुळे माझ्या त्याच्यानंतर बरेच वर्ष सर्व्हिस करताना या तरुण मुलांमध्ये राहिल्यामुळं मला वाटतं मला लोक म्हणतात तुम्ही जरा बऱ्या दिसता बऱ्यापेक्षा. तर ते तारुण्य म्हणजे आहे ना जिवंतपणा म्हणा रसरशीतपणा तो तुमच्यासाठी आमच्या सहवासात विद्यार्थ्यांच्या सहवासात राहिल्यामुळे आलेला आहे. तर तुमचं ऋण तुम्ही म्हणता की गुरुचं ऋण आहे पण मी म्हणते माझ्यावर विद्यार्थ्यांचं पण ऋण आहे की तुमच्या बरोबर माझी 38 वर्ष सेवा झाली आणि त्यामुळे त्या सर्व वातावरणामध्ये शाळेच्या सारखी काहीतरी प्रगती होत असायची
आणि नवीन नवीन मुलं असायची, तरुण असायची, त्यांच्यावर आपल्यालाही तरुण व्हावं लागतं. त्यामुळे जे काही जीवनामध्ये तारुण्य आणि सौंदर्य आलं, रसरशीतपणा आला, संकट असतातच. आणि भाऊंनी पण मला मदत केली काय काय संकटात. तेव्हा आठवत कधी कधी मला माहिती नाही, आठवते म्हणजे तुम्ही विद्यार्थी म्हणजे आपण ज्ञानेश्वरांचं म्हणतो बघता तो बघता नवे श्रोते नवीन, तसं गुरु तो गुरु नवे शिष्याने. लहानपणी जेवढं तुम्ही जगला असाल तेवढं स्वतःसाठी काय आनंद घेतला असेल, खेळला असेल, मस्ती केली असेल, दंगा केला असेल, मारामारी केले असतील, पण त्या पण प्रेमाच्याच असतील. तर ते सगळं ज्यावेळेला केलं असेल तेवढंच. पण जेव्हा एकच आपल्या जबाबदाऱ्या अंगावर येतात तेव्हा नाही काय आपल्याच्यानं स्वतःसाठी जगणं होत. जे आपले मित्रमंडळ असेल तर ते त्यांच्याशी गप्पा मारणं असेल, आपलं सुख दुःख काय असेल ते त्यांना वाटणं असेल, तर ते तुम्ही करू शकता आणि ते केलं पाहिजे. तेव्हा मला वाटतं छान तुमचा ग्रुप आहे, तुम्ही एकमेकाशी जोडलेले असणार. तर मोबाईल्स वगैरे आहेत, त्या काळात एवढं नव्हतं. आमच्या काळात पत्रचा मार्ग होता माझ्या लहानपणी, आणि मग जास्त आपण मलाच असायचे पत्र लिहायचे. आमच्या घरातल्यांचं काय असेल कार्यक्रम तर आपणच पत्र लिहायचे, 10-15 जणांना असं असायचं. आता तसं नाही, छान आहे. तुम्हाला मनात आलं मोबाईल उचलला तुम्ही करू शकता. मला तर असं वाटतं, माझी पण अशीच परिस्थिती आहे की मला कधी गुरुवर वाटली, एखाद्या संध्याकाळी असे वेळ असते कातर वेळ, त्यावेळेला तर मी माझ्या जी जीवलग मैत्रीण असते कॉलेजची तिच्याशी बोलून ते बरं वाटतं, दिलासा मिळतो. किती पण अंतरावर असतो ते पण आपल्याला दिलासा मिळत असतो. तसं मॅडमनी सांगितलेल्या 2 गोष्टी आहेत. आता प्रत्येक जण नीता गोष्टी बोलणार आहेत ना, म्हणजे प्रत्येक जण आपलं नाव सांगेल आणि बोलेल, थोडं प्रत्येकाचं 2 हे करा. घडे मॅडमने म्हणजे सतत पूर्ण ऐकत राहावं. दरवर्षी मला पण जमलं ते एप्रिलमध्येच आम्ही सगळे एकत्र येऊ. बऱ्याच जणांना बोलायचं आहे, बरेच जण भावना व्यक्त करणार आहेत. 1 तासभर असं चालू राहू दे. तोपर्यंत मी अखंड हरिनाम सप्ताह तू थोडा आमच्यावर अवलंबून आहे, कारण मला त्या मिटिंगला जावं लागतं. ते सगळे थांबले. ह्या हायस्कूलमध्ये मगाशी सुरुवात करताना घड्याळ सरांनी व्यापून गेलेले आहेत. म्हणजे घड्याळी नावाला मॅडमना जायचं, सरांचा किती प्रभाव होता. त्या सरांचं श्रद्धांजली झालं. त्या श्रद्धांजलीला तुम्हाला सगळ्यांना हजर राहता आलं नाही, पण तुमच्या सगळ्यांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करत असताना सगळ्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं आम्ही संकल्प केला की एक हॉल या ठिकाणी बांधायचा टिळेकर, आणि तो त्याला सरांचं नाव द्यायचं. संस्था चालकांनी पण पहिली संकल्पना मांडली, पण ते माजी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उठून झालं असं मला वाटतं. कालची बॅच येऊन गेली त्या असं प्रत्येक बॅचनी आपल्याला काहीतरी योगदान द्यायचंय. आज शक्य नसलं तरी सुद्धा एक बैठक आपण लावू सगळ्या माजी विद्यार्थ्यांची, आणि त्यावेळेला ती एक इमारत उभी करूया. ती चिरंतन स्मारक उभं करण्यामध्ये तुम्हाला सगळ्यांचा असेल एकत्रित लावून मी तुमची सगळ्यांची मागतो. एक फरक सांगते मी की आत्ताच्या शाळा आणि आपल्या वेळच्या शाळा याच्यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे. आपल्या वेळच्या शाळेमध्ये जिव्हाळा होता. आपल्या वेळच्या शाळांनी आपल्याला फक्त शिक्षण नाही दिलं तर आपल्याला संस्कार पण दिले. त्याच्यामुळे आपण आत्ताच्या पिढीबरोबर आणि आपल्या आधीच्या पिढीबरोबर सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने राहू शकतो. हे त्यातलं मुख्य महत्वाचं आहे. आणि आयुष्याला आपण अगदी खंबीरपणे तोंड देऊ शकतो, कारण की आपल्या शाळेचे संस्कार. तर हे जे जिव्हाळा आणि संस्कार आहेत या गोष्टी आपल्या शाळेने आपल्याला दिल्या, आणि त्या जिव्हाळ्यामुळेच आपण आता इथे सगळे एकत्र आहोत. घड्याळ सरांची स्मृती म्हणून आपण जो हॉल वगैरे करायचं चाललेलं आहे त्याच्यासाठी आपण सरळ हाताने मदत करूया. पूर्वाश्रमीची अरुणा अशोक दीक्षित. जन्म पण माझा इथलाच आहे. माझी आई पण इथे सगळीच होती. वडील पहिल्यापासून इथं जे बांधकाम सुरू झालं होतं धरणाचं तेव्हापासून आम्ही इथे, आणि आता माझ्या 2 मुलींचे जन्म पण इथंच झालेले आहेत. त्यामुळे इतक्या वर्षाचा आम्हाला इथं ऋणानुबंध आहे. आणि जरी मी ह्या शाळेमध्ये कन्याशाळा सातारा इथं मी शिकले, पण ह्या सगळ्यांची माझी तितकीच ह्या शाळेबरोबर नाळ जुळलेली आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
आपल्या गुरूंनी आपल्याला इतकं छान आता सगळं जे सांगितलं की आता सुद्धा मी पाहत होते की प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव काय आहेत, की घड्याळे मॅडमनी बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं. किती ते सकाळपासून ते चालले की आम्हाला शाळेत जायचंय, आम्हाला शाळेत जायचंय. एवढ्यात मला एक व्यक्ती आपल्यातून तो मुलगा तुझ्याकडे बघते बघ, आणि मग मला जाणवलं शाळेमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी केल्यात की कोण माझ्याकडे बघते, कोण माझ्याकडे बघून हसते, कोण खोड्या करते. आणि मग ते सरांचं असतं की रागवणं ओरडणं, मग त्याला रागवलं मला नाही रागवलं. हे जे आपला जो आनंद आपण घेतलेला आहे हा इथला खरं सगळा गोळा झालाय आणि आपल्याला सगळ्यांना आपलं बालपण आठवलेलं आहे. आणि म्हणूनच मी मगाशी जे म्हणले ना की मी आवडते माझं मनापासून शाळा, आणि खरोखर की घड्याळांनी असे विद्यार्थी घडवलेले आहेत की लोक म्हणतील धन्य धन्य ती शाळा जी देशासाठी तयार करते बाळा. खरोखर आपल्याला आपल्या देशासाठी असे छान सुंदर शिक्षक मिळाले आहेत. तुम्ही खरं तर इथे इतके उच्च पदावरती लोक आहेत, पण मी पाहते कोणालाही इथे गर्व नाहीये, कारण का हे तुमचे संस्कार आहेत, हे शाळेचे संस्कार आहेत. आज सगळ्यांना इथं परत परत यावंसं वाटतंय, कारण ह्या वास्तूचं प्रेम, ह्या मातीचं प्रेम, ह्या नुसतं कोयना नगर म्हणलं की आम्हाला इतका आनंद होतो की अक्षरशः रोमरोम पुलकित होतं की हे आमचं माहेर आहे आणि आम्हाला इथं परत यायचं. खरोखर तुमच्या सगळ्यांच्या ओढीने आम्ही परत परत इथे येत असतो. आणि हे जे सगळं प्रेम आहे हे असं अतूट राहावं, कारण आपण सगळं म्हणतो ना की इथे जे जे आहे हे सगळे आपण देशकार्य ध्यानात त्या रूपाने करत असतो की आपण आपल्या मुलांना घडवतो, आपल्या नातवंडांना घडवतो. आज माझ्यावरती पण जेव्हा वाईट प्रसंग आले पण मला इतक्या जणांनी धीर दिला आणि मग संस्कार वर्ग हे सुरू करायची माझ्या मनात आली. आणि त्यावेळेस मला माझ्या शिक्षकांची विचार केली की नाही तुम्हाला चांगले संस्कार दिले, आईसारखी माया दिली. आता सगळ्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. मोठं होणार आहे आधी का तुला पण चार्ज मिळणार आहे. 2 मिनिटं बोलू दे, ते 4 वेळी देतात. थांब जरा. नमस्कार, मी विजय शिंदे, या शाळेचा माजी विद्यार्थी आणि आत्ताचा माजी सैनिक. या शाळेतून जे काही मला मिळालं संस्कार, बस आज मी समोर आहे या संस्कार. आणि या कोयनेच्या मूर्तीमुळे, या कोयनामुळे जी मला उत्स्फूर्तता मिळाली, एक सैनिक जीवन आत्महत्या. एक सैनिक हा किती खंबीर असतो, तरी सुद्धा एक शाळेबद्दल बोलताना त्याचेही भाव दाटून आलेले आहेत. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्याचं कारण असं आहे की माझ्यासारखा अवघड किंवा बाईकच्या मध्ये वाटत, पण तरी पण मला सगळ्यांनी सांभाळले, तरी सगळ्यांनी आणि आज तेवढंच म्हणजे हा अमूल्य आणि त्याच्यामध्ये प्रेरणा देणार एक जे असताना नाही, हे प्रेरणादायी मला सगळं मिळतंय. म्हणून मी आज समोर असा सगळा फ्रेश राहतो. आज आम्ही वास्तव 50 वर्षानंतर आम्ही एकत्र इट्स अ रिअली मिरेकल. बिहाइंड द इमॅजिनेशन हे सगळं आहे. मॅडम त्याला मी मॅट्रिक मध्ये 2दा नापास झालो होतो, त्यामुळे या शाळेचा मी वारकरी पण आहे. आणि मग त्याच्यानंतर मी डिग्री घेतली, डबल MA BF झालो. काय हो, डबल MA BF झालो मॅडम मी, एक्सटर्नल केलं, ट्वाइस 3 मॅट्रिक अटेंडेड वन फेल, असं मी डबल MA पाय. त्यामुळे प्रॉब्लेम सांगू शकतो माझ्याकडे पण एक डिग्री आहे, सगळ्यात मोठी डिग्री माझी विद्यार्थी आहे शाळेत. शाळेतल्या काही आठवणी? शाळेच्या आठवणी भरपूर आहेत, यांनी सांगायला, कारण मी यांना जास्तीत जास्त सतावलेला आहे सगळ्यांना. तेव्हा जास्त दंगा करायचा वाटतं तुम्ही? शाळेचा अवखळ विद्यार्थी, सगळ्या चळवळीमध्ये पुढे असलेला विद्यार्थी. शाळेचे कुठलाही कार्यक्रम असू दे, माझा नाव पुढे असेल, विजय हे करायचं, विजय ते करायचं आहे, तिकीट खपवायचे विजय, शाळेचा काही कार्यक्रम असेल तर
झेंडावरती स्टेजवर पिटीवर जाऊन वाजवायला, शाळेमध्ये असताना कुट्ट नंतर माझे विद्यार्थी आपला कुट्ट होता, त्याच्यानंतर बिगुल वाजवणारा मी एकटा विद्यार्थी, त्याच्यानंतर बिगुल म्हणजे आमच्या प्रभात फेरी इथून तिथं निघायच्या, त्याला बिगुल वाजवत मी पुढं असायचो. मी या शाळेचा शेवटचे विद्यार्थी. माझे नाव वसंत गणपत विचारे, नाव गावचं आहे. नमस्कार, माझं नाव अशोक गोविंद देसाई. माझं शिक्षण 1ली ते 4थी मुंबई गावात झालं. 5वी ते 7वी कामरगाव आणि 8वी ते 11वी हायस्कूलमध्ये कोयनानगर येथे. कोणी काही शाळेच्या आठवण म्हणजे जास्त आम्ही श्रमदान या शाळेचं करून असे वर्ग करून पीटीचा तास म्हणजे आमचं श्रमदान असायचं. देसाई सर होते त्यावेळी, घड्याळे सर वरून वॉच ठेवायचे. आणि एक खरी आठवण म्हणजे आपले गणपती उत्सव खेडेगावातले 5व्या दिवशी गणपतीला, 7व्या दिवशी त्या गणपतीला विसर्जनाच्या वेळी या शाळेत एकही विद्यार्थी आला नव्हता खेडेगावातला, फक्त कोयनेतले विद्यार्थी आले होते. त्या सरांनी पायऱ्या अशी लाईन एक फटका दिला की पायरीच्या खाली. नंतर सरांचे हात दुखायला लागले, त्यांनी रो काढला, टेबलावर रो ठेवायचा, डायरेक्ट बाथरूम. खरी आठवण सरांची आज आठवण येते. आता काय बोलू, या सर्वांना मी पुढचं आयुष्य व्यवस्थित सुखी समाधानी राहावं एवढीच मी इच्छा माझं भाषण संपलं. नमस्कार, उद्धव श्रीपाद खाडीलकर, सध्या राहणार पुणे. एकच वाक्य, शाळेप्रती कृतज्ञ आहे. धन्यवाद. लाडका विद्यार्थी होतो, अभ्यासात नसलो तरी सरांचा लाडका विद्यार्थी होतो, त्यामुळे मार नाही खाल्ला. म्हणून हाक मारायचे सर, मला मारायचे नाहीत, कधीच नाही मारला. त्यांच्याकडे बघूनच भीती वाटायची. कसं तरी कडकडच जायचं, चुकवून थांबायचं, त्यांच्या मागे जाऊन उभं राहायचं सगळ्यात शेवटी, कारण हाईट कमी होती. सगळ्यात पुढे उभं असलेलं आणि सगळ्यात शेवटी जाऊन उभं राहायचो. माझ्या पाठीमागे लपायचे. त्यामुळं खूप चांगल्या आठवणी आहेत. होय, अगदी सकाळपासून मॅडम आडनाव खाडीलकर, त्याला काय करणार, एक मात्रा दिली की त्याचा खोडीलकर होतो. तेवढं साहजिक आहे. आता धन्यवाद. मी रघुनाथ गळेकर. या नेताजी सुभाषचंद्र हायस्कूलमध्ये मी फक्त 8वीच्या एका वर्षाकरता तिथे आलेलो होतो. आणि घड्याळ मॅडम किंवा घड्याळ सर हे हायर ग्रेडचे शिक्षक असल्यामुळं 8वीला कधी शिकवायला आलेले नव्हते. मला फर्स्ट टाइम घड्याळ मॅडमचं लेक्चर आज ऐकायला मिळालं. म्हणजे माझ्या नशिबात ते लेक्चर होतं, त्यामुळे आज ऐकायला योग आला. घड्याळ सर 1-2दा ऑफ पिरियडला आलेले होते, पण घड्याळ सर आले हेच ऐकून सगळा वर्ग चिडीची बसायचा. म्हणजे त्याचं लेक्चर एन्जॉय करता येत होतं. त्यांचं ते आदरित भीती जी होती तर ती तशीच राहायची. आता आपण मन मोकळे करून बोलू शकतो. त्यावेळेची शाळेची अवस्था म्हणजे सगळे पत्र्याचे शेड्स वगैरे होते. त्याच्यानंतर आता बघितलं सगळं रंगरूप सगळं पलटलेलं आहे. याच्यामध्ये एक मला जरूर उल्लेख करावा लागेल की आत्ताची जी आपली शिक्षण पद्धती आहे, मी टाइम टेबल बघितलं, त्याच्यामध्ये त्यांनी जलसुरक्षा म्हणून एक सब्जेक्ट घेतलेला आहे. म्हणजे कोयनेचं एवढं मोठं धरण आहे, अर्ध्या महाराष्ट्राची ते तहान भागवतं, पण पाणी कुठे कसं वापरावं याची साक्षरता अजूनही बऱ्याच अर्बनाइज किंवा ह्याच्या ऑफिशियल एरियामध्ये सुद्धा आलेली नाही. तर हा विषय तुम्ही खास SSC ला ठेवला, ह्याच्याबद्दल खरं मी तुमचं अभिनंदन करतो. यामध्ये मी 8वी नंतर कोल्हापूरला गेलो आणि बऱ्याच ठिकाणी मी कॉलेजचं शिक्षण सुद्धा इथं अर्धवट तिथं अर्धवट बऱ्याच ठिकाणी गेलो. पण ही एक अशी आठवण अशी आहे की या सगळ्या लोकांनी म्हणून तू आमच्याच बॅचचा आहे म्हणून त्या ग्रुपमध्ये आलंच पाहिजे.
असं म्हणून ग्रुपमध्ये घेतलं कंपल्सरी आणि ती ॲफिनिटी तशीच राहिली. आणि त्यामुळं इतर कुठलाही आतापर्यंत गेट टुगेदर अगदी किरकोळ सोडले तर अटेंड केलेला नव्हता. इथं फर्स्ट टाइम माझे विद्यार्थी पण गेट टुगेदर अटेंड करायला मला जो योग आला त्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो. देसाई या भागात मी उंबरी गावचा खेडेगावातून आलेला. म्हणून पहिली ते चौथी माझ्या गावात शिक्षण झालं. थोडासा पहिले 5वी ते 7वी कामाला झालं. त्यानंतर मी ह्या शाळेमध्ये 8वीला प्रवेश घेतला. पण त्यावेळी परिस्थिती होती की आम्ही खेडेगावात आलेली विद्यार्थी होते. त्यावेळी खेडेगावात शिक्षण चांगलं मिळत नव्हतं. इंग्रजी तर आम्हाला त्यावेळी काही ABCD सुद्धा माहीत नव्हती. पण इथं ज्यावेळी मी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला त्यानंतर आमचं इंग्लिश वगैरे सुरू झालं. आणि ह्या शाळेला आम्हाला एवढं संस्कार चांगले दिले की आम्ही आयुष्यामध्ये काहीतरी करू शकलो. हे शिक्षण मिळालं म्हणून तर आम्ही म्हणजे आयुष्यामध्ये करू शकलो. विशेषतः आमचे गडाळे सर आणि गडाळे मॅडमचे सर्वांनी त्यांना अनुभव सांगितले. पण त्यांनी जे संस्कार आम्हाला दिले त्या संस्कारामधून आम्ही पुढे गेलो आणि आयुष्यामध्ये यशस्वी झालो. त्याबद्दल ह्या शाळेबद्दल आणि आता जसं सरांनी आवाहन केले की माझी विद्यार्थ्यांनी त्या शाळेसाठी सहभाग मानले जाईल त्यात आम्हाला मोठी सहभाग आहे. नमस्कार, माझं नाव विलास सदाशिव लोखंडे. मी इथे 1970 साली 8वीला इथं आलो. 8वी ते 11वीपर्यंत माझं शिक्षण झालं. मी कुठं लेक्चर दिलेलं नाही त्यामुळे मला जास्त बोलता येणार नाही. तर मला आणि आपल्या या सर्व विद्यार्थ्यांना या शाळेतील गुरुवर्यांनी जे शिक्षण दिलं त्या ह्याच्यावर प्रत्येकजण आपल्या जे पायावर उभं राहिलेले आणि 30 ते 35 ते 36 वर्ष प्रत्येकाने व्यवस्थित नोकरी करून आपापलं कुटुंब एकत्र केलेलं आहे. आता परत एकत्र येण्यासाठी रवींद्र नातू यांनी बरेच प्रयत्न करून एकत्र आम्हाला बोलवलं. त्यामुळे आम्ही आलो. नमस्कार, मी शरद धोरवडे गावचा. 1968 साली मी 5वीला कामगारची शाळा होतो. त्यानंतर 69-70 मी परत पुण्याला गेलो. मी पुण्यातलाच मी 71ला मी 8वी इथं आलो. त्यावेळेला संपूर्ण 5वी शाळा पिलरपासून आम्ही सगळे कंपाऊंडचे रचना केली. म्हणजे त्यापासून गोडी म्हणजे मॅडम तर पहिल्यापासूनच आम्हाला व्यवस्थित होत्या. सर आम्हाला क्लासमध्ये आले इंग्लिश शिकवायला तर आम्ही सगळे गपचूप असतो. म्हणजे एक शिस्त होती आमच्या मागे. मी 71 ते 74 इथे 74-73 पर्यंत होतो. 74-73 मी परत पुण्याला गेलो आणि 74-75 परत पर्यंत होतो शाळा 11वीसाठी. त्यानंतर 78 पासून मी पुण्यातच होतो. म्हणजे 76 पासून त्यांना 2-3 शिक्षक फार चांगले होते आणि त्यानिमित्त सगळे घडले. शाळेसाठी पण इथे काय मदत लागलं तर आम्ही आमच्या परीने मदत करणारच आहे. आणि शिक्षणासाठी आम्ही कुठेही मागे वाटणार नाही. सर्वजण सहकार्य करणार. माझं नाव सुनील गजानन तपस्वी. मी या शाळेमध्ये 9वीला असताना आलेलं आहे. 9वी, 10वी आणि 11वी ही 3 वर्षे मी या शाळेमध्ये मस्त शिकलेलो आहे. मला आठवणी इतक्या प्रचंड आहेत की आता मला सांगू शकत नाही. पण मला श्रमदान केलेलं हे मात्र चांगलं आठवत आहे. आणि ते आमचे सर वगैरे होते ते सर आणि घड्याचं खालून लक्ष ठेवायचे. आणि आम्ही तिकडच्या शाळेच्या या शाळेच्या पलीकडच्या बाजूला अशी शाळा बांधण्याचं काहीतरी काम झालं होतं. दगड उचलणे, माती आणून गोळा करून सांगणे ते सगळं लक्षात आहे माझ्या चांगलं. आणि मॅडमने शिकवलेली वृत्त वगैरे जी आहेत ना ती अजूनही माझ्या लक्षात आहे. म्हणजे बऱ्यापैकी लक्षात आहे. आदरणीय घड्याळे मॅडम, मुख्याध्यापक आणि इथं असलेले आणि नसलेले आदरणीय गुरुवर्ग. माझं नाव राजाराम पांडुरंग साळुंखे. माझं गाव मेंढेघर हेळवाल जोडा येथे. आणि 1967ला ज्यावेळेला भूकंप इथं प्रलयकारी झाला त्यावेळेला मी 3री हेळवालच्या शाळेत होतो. माझं घर संपूर्ण पडलं. त्या भूकंपाच्या भिंतीमध्ये मी गावलो होतो.
आणि भूकंप झाल्यानंतर हेळवाकला आत्ता जे फॉरेस्ट ऑफिस आहे तिथं 3 वर्ष आम्ही तंबूत शिकलो. त्याच्यानंतर 2 वर्ग गव्हर्नमेंटनं बांधून दिले आणि बाकीची शाळा हेळवाकची होती दररोज दुपारनंतर जाऊन श्रमदान करायचं आणि ती शाळा हेळवाकची शाळा 1ली ते 7वी पर्यंत तिथं उभी केली. आदरणीय गळाळे सर, मॅडम, देसाई सर, पाटील सर, क्षीरसागर सर असे पुष्कळ आपले गुरुजन होते. पण दुपारनंतर पीटीच्या तासात इथं सुद्धा वर्ग कमी होते आणि हे सुद्धा शाळा श्रमदानातून आम्ही उभी केलेली आहे. कारण त्या भिंती बांधणं, कारण ही संपूर्ण दरडीचा भाग होता आणि त्या हळूहळू 4 वर्ग इथं होते. 4 वर्गानंतर दररोज श्रमदानातून हे कठडे बांधणे, शाळेच्या भिंती बांधणं असं करत करत एक दरवर्षी 1-2 वर्ग हे संस्थेने वाढवत नेले आणि त्याच्यामध्ये जे विद्यार्थी होते त्यावेळेचे आम्ही सगळे, त्यांचा सहभाग मोठा होता. त्यांनी श्रमदानातून, आमच्या गुरुजनांनी श्रमदान करून आमच्याकडनं घेतलं आणि त्याच्यातून आम्हाला भरपूर शिकायला मिळालं. गुरुजनांनी जे आम्हाला शिदोरी इथं दिली त्या शिदोरीच्या जोरावर आम्ही पुढं 11वी नंतर आपापल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेतलेलं. मी बँकेमध्ये लागलो आणि रिटायरही झालो आणि आता हेळवाक गावाला म्हणजे मेंढेघरला आहे. माझे नाव बापू कृष्णराव देसाई. मी 69 ते 72 या ठिकाणी माझ्या पहिलीमध्ये वास्तव्य झालेलं आहे. मी 72ला फक्त 8वीमध्ये या वर्गामध्ये आलो. म्हणजे या वर्गातल्या म्हणजे शाळेतल्या जर आठवणी सांगायच्या म्हणल्या तर विजयाबरोबर मी फ्लॅग होस्टिंगला असायचो आणि तो जसं म्हटला मागाशी की बिगुल वाजवायला तो असेल तर मागे कोणीतरी पाहिजे तर ते ड्रम वाजवायला मीच असायचो. आणि अजून एक आठवण म्हणजे मला या 8वीत असताना मॉनिटर केलं होतं मला देसाई सरांनी. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मॉनिटर केल्यानंतर आनंद झाला कारण हा कुणाचं नाव सांगू शकणार नाही हे त्यांना माहित होतं. मी हे ओळखून काय केलं की मी फक्त एक करायचो, कुणाची कंप्लेंट करायची नाही, दंगा करायचा असेल करा, फक्त त्यांना सांगायचं सर येत आहेत, फक्त आता 3 मिनिटात तुम्ही शांत व्हा. तेवढी माझी आज्ञा ते पाळत होते. त्यामुळे माझ्या मॉनिटरच्या कारकिर्दीमध्ये कुणाचं नाव मी वहीत लिहिलं नाही. ही माझी एक आनंदाची, मला त्यावेळेला आनंदाची गोष्ट सांगण्यासाठी वाटत. बाकी सांस्कृतिक शैक्षणिक जो पाया आहे तो माझा इथलाच आहे. याच्यानंतर मी माझं जे MSCB मधलं जे ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह म्हणून जे सेवानिवृत्त झालो तर ही जबाबदारी पार पाडण्याचं काम माझं बेसमेंट जे आहे ते या नेताजी सुभाषचंद्र हायस्कूलचं आहे. आदरणीय गडाळे मॅडम तसे मुख्याध्यापक सर, विशेष सांगायचं म्हणजे आपल्या प्रोग्रामचं आयोजन करणारे त्यांच्या अजून पण कोणी आभार मानले नाही, मानायला पाहिजे होते. सर्वांचे नियोजन करणारे दातू साहेब तसेच राजा भाऊ ते नाहीये ते ऐकायला, पण त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या हो. माझं नाव साहेबराव अबाजीराव कदम, मी रोहिणी गावचा, सध्या पुण्याला असतो. माझा मोठा भाऊ मोहन कदम मॅडमचा चेला, पहिली बरोबर ना, पहिली बॅच मॅडम सर यांचा चेले होते, त्याचा मी भाऊ आहे. मी सध्या पुण्याला आहे. यांच्या आशीर्वादाने, यांच्या मानाने किंवा यांच्या कुठल्याही गोष्टीमध्ये सपोर्ट म्हणा किंवा टोचून बोलणं म्हणा किंवा शिक्षा देऊन म्हणा, त्यातून मी वरती येऊन पुण्यामध्ये पोलीस खात्यामध्ये भरती झालो आणि PSI होऊन रिटायर झालो. याचे योगदान PSI होण्याचं याचं योगदान माझ्या फॅमिलीला जातं. कारण तिनं जर सपोर्ट केला नसता, त्यांनी जर ही मुलं सांभाळली नसती, त्यांनी कुठल्या गोष्टीचे कुठले काही केलं नसतं तर मी हे शिखर गाठलं नसतं. मी आभार मानतो सर्वांच्या समोर की तिनं मला मदत केली म्हणून मी इथपर्यंत पोचलो आणि एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. माननीय मुख्याध्यापक आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं की मी कोटबीट घालवलं, मला खरं आवडत नाही. पण घरातला सण असला की आपण कसं नटून थोडं येतो की नाही, तसं मी आज आलेलं आहे. आणि
8वी ते 11वी म्हणजे माझं जन्मस्थानच कोयना आहे. 8वी ते 11वी मी इथे शिकलो. आणि किती सरांच्या आठवणी सांगायच्या. कासार सर अघन अधिक ब घन ॲटलास्टिकची भन कसंही येणार बघू. पवार सर सांगणार एवढंच बरोबर. पवार सरांचा एवढंच सांग. घड्याळ सरांचं तर बघा नको, फक्त रॅपिड रीडर शिकवायला जे आले सर म्हटलं की स्टॉप. सगळं स्टॅच्यू सगळे, बोलणं नाही, चालणं नाही, काही नाही, काही नाही. शिंदे सर म्हणजे एपी शिंदे कितीदा आमच्या अंगावर त्या खडूची फुंक मारायचे त्यांना आम्हालाही माहित नाही. देसाई पीटीचा तास आणि पहिल्यांदा गणित शिकवायचे. गणिताचा तास छान घ्यायचे. आमचे भिवाजी चाळके होते सर, सायन्सचा पाया त्यांनी घातला आमचा. प्रभाळे सर चित्र ड्रॉइंगला यायचे आम्हाला. आणि मोळारे सर वगैरे नंतर आले, पण हे गव्हाणे सर्जेराव पाटील या सरांनी जसं म्हणजे कोणावर अन्याय करत नाही मी, पण घड्याळे सर आणि मॅडम, पवार सर आणि सर्जेराव पाटील सर यांनी आमच्या जीवनावर पूर्ण असा परिणाम केलेला आहे. म्हणजे चांगला परिणाम केला की सर्जेराव पाटलांनी आम्हाला, सर्जेराव पाटलांचा सरांचा तास म्हणजे सामान्य ज्ञानाचा तास असायचा. त्यांनी इतक्या प्रकारे आम्हाला सगळ्या गोष्टी शिकवल्यात ना. म्हणजे आम्ही सरांना आम्हाला ते काय करायचं, सरांना काहीतरी विचारायचं की सरांचं पुस्तक खाली आम्ही महाभारत, पुराण, सगळं जग सगळं फिरून आणायचे. त्यांनी खूप आम्हाला म्हणजे इतकं सामान्य ज्ञान दिलं की आम्ही ते खरोखर ऋणी आहोत. आणि आता आणखी मी काय सांगू शकत नाही, पण आपण सर्वजण एका ठिकाणी जमलो आणि आपण सगळ्यांनी मिळून जे सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण मॅडमने सांगितलं तसं दरवर्षी एकत्र येण्याचा प्रयत्न करत राहू आणि सगळ्यांनी आपापल्या आरोग्याची काळजी घ्या. आरोग्य हे फार महत्वाचं आहे आणि स्वतःचं आता स्वतःसाठी जगूया. जरी आनंद काणेकर म्हणाले असले की स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास, पण आता तसं नाहीये. आता आपण स्वतःसाठी जगूया. आता आपण सगळ्यांसाठी जगत आलो. मॅडमची आठवण म्हणजे मला रेंदाळकरांची जेव्हा सुनीत कधी वाचायला मिळतं किंवा औदुंबर ही कविता जे मॅडमने शिकवल्याने ते अगदी ते वाचताना का असं डोळ्यासमोर येतं. आणि मॅडम म्हणजे आमचं आयुष्यात त्यांनी व्यापलेलं आहे. मी आलो कधी की नेहमी मॅडमचं दर्शन घेत असतो. असंच आपण एकत्र येत राहू आणि सर्वजण छानपैकी आरोग्यपूर्ण वातावरणात आपलं आयुष्य व्यतीत करूया. पवारचं संस्कृत पण शिकवायचे आणि इंग्लिश पण शिकवायचे. इंग्लिशमध्ये पवार सरांनी जे 12 काळ शिकवले, जे कुठल्याही शाळेमध्ये मी तर बघितलं 9 काळाच्या वरती झालं त्याने मला 12 काळ शिकवले होते. आणि त्याने शिकवलेला तो शिराभात तो अजूनही आमच्या डोक्यात बसलाय की जो मी माझ्या मुलाला शिकवला, आता माझ्या नातवंडाला शिकवायची पण माझी तयारी आहे, इतका पक्का बसलेला आहे. मी पवार सरांना या निमित्ताने धन्यवाद देतो. मी चंद्रकांत दत्तात्रय कवठेकर. मला आत्ताच आठवलं की मी 11वीत असताना का 10वीत असताना जीएस होतो. जीएस म्हणजे काय होतं हे माहीत नव्हतं, पण जीएस होतं एवढं मात्र खरं. मी परवा म्हणजे 3-4 महिन्यापूर्वी कॅनडाला गेलो आणि कॅनडाला मी दररोज एका म्हणजे सकाळच्या मॉर्निंग वॉकला एका स्मशानभूमीत जायचो. आणि विंटर संपून जेव्हा समर तिथं सुरू झाला तेव्हा एके ठिकाणी अशी फुलं नवीन अशी उमललेली दिसत. तर मी तिथल्या एका माणसाला विचारलं की बाई या फुलांचं नाव काय. त्याने याला डॅफोडिल्स. मला डॅफोडिल्स म्हटलं मॅडमच्या ती कविता डॅफोडिल्स. मॅडमची आणखीन एक आठवण होते कधी गडकरींच्या बद्दल कुठं जर उल्लेख वाचले तर गडकऱ्यांनी भावबंधन नाटकातला आपला एक प्रसंग आपल्या मला 10वीला किंवा 11वीला होता. तो प्रसंग भावबंधन नाटक गडकरी मूर्तिमंत गाड्या मॅडम समोर गाड्या मॅडम डस्टरनं मारायचे ते पण आठवतं त्याच. आणि घड्याळे सर
भारदस्त व्यक्तिमत्व, सगळ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आदरयुक्त व्यक्ती. कवठ्या म्हटलं की म्हणजे ओलं व्हायचं नाही, पण म्हणजे तिथं पण पाणी नाही, म्हणजे तेवढा म्हणजे तो दरारा होताच, म्हणजे मांडलंच पाहिजे. आणि पाटीलचं म्हणजे सावरकरांची जी कविता आहे, आता तो हा भाग मी घेत नाही, तो आपल्याशी विसंगत आहे भाग, की सावरकर म्हणजे काय होते आणि काय नव्हते. ती जयस्थिती श्री मनमंगली कविता जी शिकवली सावरकरांच्या वरची, सावरकरांनी लिहिलेली, ती म्हणजे ती कविता लागली कधी ते कानावर पडली की S.M. पाटील सर सगळे बरेच आठवतात, बऱ्याच आठवणी आहेत. सगळं सांगायचं म्हटलं तर दिवस पुरणार नाही. आणि मित्र राजा भाऊ शेला म्हणजे नात्याचं एक मांडलं पाहिजे. आमचे भांडणं पण होतात व्हायचीच त्यावेळेला सुद्धा, आता नाही होत, कारण भाड्याचं वय गेलं, बायकोवर भांडत नव्हतं, त्यामुळे आता मित्रांच्यावर काय भांडायचं. तर त्या दोघांनी त्याच्यासाठी कष्ट घेतले आणि ते दरवेळेला आतापर्यंत मला वाटतं हा 3रा किंवा 4था कार्यक्रम असेल. आणि हायस्कूलमध्ये हा मला वाटतं 3रा कार्यक्रम आहे. हायस्कूलमध्ये 3रा आहे. त्याचा कार्यक्रम 5 झाले. हा 3रा बाहेर भेटतो परंतु हायस्कूलमध्ये हा 3रा कार्यक्रम. हे सर्व कार्यक्रम रवींद्र नातू आणि राजा शेला या दोघांनी पुढाकार घेऊन अरेंज केल्यामुळं सिद्ध हे झालेले आहेत, संपन्न झालेले आहेत. जे आले ते नशीबवान आहेत, जे आले नाही त्यांचं दुर्भाग्य असं म्हणू शकतो. का आले नाही आपल्याला माहित नाही. आपण आलो, आपल्याला काहीतरी वाटतं, एकमेकाबद्दल वाटतं, शाळेबद्दल वाटतं, पैननगरबद्दल वाटतं. आपण आलो, आपण इथल्या लोणावळ्यामधून मानतो, त्याच्यासाठी आलो. आपण सगळेजण आलो. धन्यवाद. होतो ना भविष्यात याचा हा कार्यक्रम. आज पाराचं सौभाग्य मला मिळालं, त्याचा जसं याने उल्लेख केला. माझा परम मित्र म्हणजे सगळेच परम आहे, तो अतिपरम आहे रवी. त्यानं मला एक प्रेरणा दिली. त्यानं फक्त सांगितलं 50 वर्ष पूर्ण झाले की आपण गोल्डन जुबली आले करतो. काही खड्डाच तो माझ्या वैयक्तिक नसतं, मी येऊ शकलो नाही. आणि तेच मला वाटतं की हा पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण अटेंड करायचा आहे. आणि मला त्या सगळ्यात जुन्या आठवणी मित्रांनो एकच सांगेल, बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी. पुढचं सगळ्यांनाच माहिती आहे. बीते हुए लम्हों कसक साथ तो होगी. त्याच्या अगोदरच्या 2 ओळी तू विसरून गेलो, तू सांग ना. अभी अलविदा मत कहो दोस्तों, कभी ना कभी तो मुलाकात हो. त्याच्यासाठी अलविदा मत कहो. बस स्वामी याद करून म्हणतो, अभी अलविदा ना कहो दोस्तों, फिर न जाने कहाँ मुलाकात हो. बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी. 2-4 तूच बोलते. हसीना से मुलाकात तो होगी. असं काहीतरी. हसीनाची मुलाकात नाही रे, तुला शब्द माहिती आहेत रे. नाही आठवण आहे. जयोस्तुते जयोस्तुते श्री
पहिलं मला, कारण मला एकदा असं केलं होतं नाही रोज तसा म्हणतो दंगा करायला पुढे फक्त काय झालं होतं संविधानाला पुढे दळण आणायला गेलो तो म्हणून उशीर झाला अभ्यास नाही झाला. कुठलं आईचं दळण आणतोय शक्य नाही. राशन भरायला गेलो तुझं आता दळण्याचं रेशन अजून कुठली काय सबब रडायचं नाही अभ्यास करून यायचा नाहीतर वडील मला विचारते वडील कसे कडक आहेत माहित आहेत ना त्यांना सांगू नाही सांगते की नाही आईला सांगते मग आईला सांगू वडिला नाही पण वडील मला विचारलं आमचा छोकरा काय लागतोय तिथे शाळेत सांगायला असं परत करायचं नाही. कमी झाले का बघा.
तिकडे शाळेला कसं जायचं? शाळेत तरा पण पाण्याचा तरा रोज? हो. किती वेळ लागायचा? तरी तास होय का? पावसाळ्यात वगैरे? पावसाळ्यात पण. मी या साईडला जे वाटोळे गाव आहे तिकडे का? मग इथं यायचं बोटीने आणि परत तिथून चालत जायचं वर? बोट नव्हती, तरापा. हा, लाकडं असतात ना, ते टाकून त्याला होय का? त्याच्यावर फळ्या टाकायच्या. परत तिथून चालत जायला वर किती वेळ लागायचा? 1 तास. इकडे आता जे मेन वाटोळे गाव आहे तिथं बरोबर, म्हणजे तिकडून तुम्हाला शिक्षणासाठी इकडे यावं लागायचं. त्यावेळी काय रस्ते नव्हते आहे ना, आणि ओंडकं खाली त्याच्यावर फळ्या टाकायच्या आणि त्या कात्याच्या ह्या बंद आहेत ना, हे कुजत नाहीत. काय काय बंद आहेत ते गोवेलीचे वगैरे जाता येईल. प्रॉपर आहे ना तिकडलं आहे नावगाव म्हणून. त्या वेलीने असे बांधले ना तर तुमची कात्याची कुजल एखाद्या वेळेला, पण तो वेल कुजत नाही. बरोबर. ते बांधायचे, त्याच्यावर बसायचं, ढकलत जायचं. काकाची हे घ्यायची. माझा मित्र जो आहे पलंगे, तो इंग्लिश बद्दल सांगितलेलं त्याला. त्याच्यामध्ये एक शब्द आला तर कॅलेंडर म्हणून शब्द आला, आणि मी त्याला तो आडला तिथे म्हणून मी डिक्टेट केलं सिलेंडर, तो सिलेंडर म्हणून टाकलं. त्यावेळेच्या त्या गमती भारी, पण त्यामुळे त्याला पवार सरांचा मार बसला. तो काही सांगतो, तो काय बोलतो. बापू देसाई आणि अजून आमचे मित्र दुपारी उन्हाच्या वेळेला इथं देवळात आम्ही यायचो अभ्यास करायच्या निमित्ताने, आणि पुस्तकं बाजूला ठेवून आंबे पाडायला जायचं. अशा वेळेला एकदा मी माझं नागरिकशास्त्राचं पुस्तक बाजूला ठेवून गेलं तर गाईनं माझं पुस्तक खाऊन टाकलेलं होतं, आणि नंतर मला पुस्तक सापडलं, अर्धवट सापडलं, खाल्लेलं. घरी काय सांगायचा हा प्रश्न झाला, अभ्यास सोडून काय करतात, अशी मजा झाली.